काय शिवसेनेचे 2 शिवसेना झाल्या, राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. त्याच्यामुळे कोणाबरोबर राहायचं आणि कोणाबरोबर नाही आणि कोणाची निष्ठा ठेवायची हे कार्यकर्ता म्हणून मी शिकलो. निष्ठा ही पक्षावर नसून निष्ठा ही व्यक्तीबरोबर असली पाहिजे. तर कार्यकर्ता म्हणून जर मग आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला पक्षविरहित राहून पण नेत्यांबरोबर राहून काम करायला पाहिजे. नमस्कार, मी दुर्गेश पाठक. आपण पाहत आहात नवराष्ट्र. आज आपल्यासोबत मी कार्यकर्ता या संवादात बोलण्यासाठी आहेत कॅप्टन विनीत मुकणे, ज्यांनी अगदी कार्यकर्त्यापासून त्यांनी आपली राजनैतिक चळवळ सुरू केली आहे. जर आपण शिक्षणाचं म्हणायला गेले तर इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन त्यांनी त्या क्षेत्रात देखील काम केलं आहे. जव्हारसारख्या ग्रामीण पट्ट्यामध्ये त्यांनी लोकांची समस्या कार्यकर्ता म्हणून ते राबवली आहे. तर स्टार्टिंगला ते काँग्रेस पक्षाने साथ घेतला होता, नंतर सत्ता पलट झाल्यानंतर त्यांनी बीजेपीचा दामन थांबला. अगदी कार्यकर्त्यापासून त्यांनी लोकांची विषय मार्गी लावली आहेत. आज आपण विनीत मुकण्यांसोबत त्यांची राजनीतिक चळवळ कशी काय होती, कार्यकर्ता म्हणून त्यांनी कसं काय लोकांची समस्या मार्गी लावली, आज बऱ्याच विषयांसोबत आपण त्याच्यासोबत चर्चा करूया. नमस्कार. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. कार्यकर्ता हा घडत असतो. कार्यकर्ता घडवावा लागत नसतो, तो कार्यकर्ता आपोआप घडत असतो. सन 2009 साली माझं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी सिव्हिल इंजिनियर म्हणून जव्हारला काम करण्यासाठी आलो. पहिले तर मी नाशिकला कविता राऊत त्या नुकत्याच धावपट्टू झाल्या होत्या आणि त्यांनी मीडियासमोर रडल्या होत्या का माझ्या गावाला जायला रस्ता नाही आहे. तरी त्यावेळेस मला त्यावेळेस तत्कालीन कार्यकारी अभियंता साळुंखे यांनी सांगितलं का हा रस्ता आपल्याला तात्काळ करायचा आहे आणि तो मी रस्ता करून दिला. त्यावेळेस मला ही कल्पना नव्हती का राजकारणाशिवाय आपण बिझनेस असू दे किंवा अजून इतर गोष्टी असू दे किंवा सामाजिक चळवळ असू दे आपण पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळेस मी 2011ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं काम सुरू केलं आणि काम सुरू करत असताना कार्यकर्ता कसा असला पाहिजे, कार्यकर्त्यांनी काय काय केलं पाहिजे ह्याचा पूर्ण सखोल अभ्यास केला. आणि त्या अभ्यासात मला एक गोष्ट प्रखरतेने जाणवली का 2009 नंतरचा जो काळ होता म्हणजे 2011-12 हा व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाचा काळ होता. त्या सोशल मीडियाच्या काळामध्ये मी एक प्रोग्राम बनवला होता. त्यासाठी मी माननीय राहुल गांधी यांची वेळ मागितली होती. त्यांनी मला ती वेळ दिली होती आणि त्यांच्याशी मी ऑल इंडिया कॉर्पोरेट काँग्रेस असं आपण काँग्रेसचं एक नवीन अंग सुरू केलं किंवा नवीन विंग सुरू केलं. तर आपल्याला ऑल इंडिया काँग्रेसमध्ये जे लोक आज सॉफ्टवेअर इंजिनियर असू दे किंवा जे डिजिटल मीडियाशी संबंधित असू दे किंवा इतर प्रायव्हेट नोकरीवाली असू दे, अशी लोक जर काँग्रेसशी जोडली गेली तर आपल्याला भविष्यात संधी आहे. आणि जर आपण नाही हे केलं तर मात्र 2014ला काँग्रेस सत्तेतून पायउतार होईल असं मला वाटत होतं. पण त्यावेळेस त्यांना असं वाटलं का लहान तोंडी मोठा घास घेत असेल म्हणून त्यांनी मला दीपेंदर हुड्डांकडे पाठवलं, जे चंदीगडचे हरियाणाचे आहेत. आणि जेव्हा मी दीपेंदर हुड्डाकडे गेलो त्यांच्याशी चर्चा केल्यावर शेवटी दीपेंदर हुड्डा यांनी सांगितलं का आमचा नारा आहे काँग्रेस का हात आम आदमी के साथ. त्यामुळे आम्ही या कॉर्पोरेट लोकांसाठी करायला गेलो तर आम्ही आम आदमी आमचा फोकस हटेल आणि आम्हाला त्याचा खूप मोठा तोटा भरून काढावा लागेल 2014ला. पण 2014ला झालं उलटं. जे मी दिलं होतं ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस अशाच लोकांनी भाजपला मतदान केलं आणि भाजपच्या मीडिया सोशल मीडिया स्ट्रॉंग असल्यामुळे भाजप 2014ला सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर 2014 ते 2017 या काळामध्ये मी विरोधात आम्ही काम केलं. आम्ही आंदोलनं केले किंवा रस्त्यावरची लढाई पण लढलो. पण आम्हाला शक्य तेवढं यश मिळत नव्हतं. हे शेवटी लक्षात आल्यावर 2018ला खासदार चिंतामणजी वनगा यांचं निधन झालं आणि ते निधन झाल्यानंतर बीजेपीचा उमेदवार कोण म्हणून शोध सुरू झाला. आणि त्यावेळेस त्यावेळेसचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणजी यांनी मला बोलवलं आणि मला विचारलं का जर आपल्याला ही लढाई जिंकायची असेल तर काय काय करावं लागेल. तो एक स्ट्रॅटजीचा भाग होता आणि मी त्यांना सांगितलं
काय ह्या गोष्टी कराव्या लागतील आपल्याला, तर आपण जिंकू शकतो. अदरवाईज आपण ही लढाई हरलेलो आहे आजच. मग असं असताना त्यांनी मला सांगितलं की आपल्याला शिंगडा साहेब आणि गावित साहेब ह्या 2 लोकांसाठी विचार करावा लागेल. आणि जेव्हा मला हे जाणवलं का आता गावित साहेबांना एक ऑप्शन म्हणून जर राज्यमंत्र्याला माजी खासदार बनत असेल तर ही लढाई जिंकणं, इथूनच आपण ही लढाई हारलेलो. त्यावेळेस माझे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्यानंतर गिरीश महाजन साहेब यांच्याशी खूप चांगले संबंध होते. आणि मला त्यांचा कॉल आला का राजेंद्र गावित साहेब कुठे आहेत, आणि राजेंद्र गावित साहेब माझ्या बरोबर आहे असं जेव्हा मी त्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांना घेऊन येण्यासाठी मला वर्षा बंगल्यावर घेऊन ये असं सांगितल्यानंतर आम्ही वर्षा बंगल्यावर गेलो. आणि वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर गावित साहेब भाजपचे उमेदवार होतील असं जेव्हा समजलं त्यावेळेस गावित साहेबांच्या बरोबर फॉर्म भरण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत खूप मेहनत घेतली. त्या काळात मला ज्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून ज्या स्ट्रॅटेजी वापरता आल्या त्या सगळ्या स्ट्रॅटेजी आम्ही वापरल्या. आणि 2018ला आम्ही निवडणूक 29,400च्या फरकाने जिंकलो. आणि तिथेच खरा कार्यकर्त्याचा माझ्यातला कार्यकर्त्याचा उदय झाला. माझा एवढं मी निश्चित केलं होतं की कार्यकर्ता म्हणून जर मग आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला पक्षविरहित राहून पण नेत्यांबरोबर राहून काम करायला पाहिजे. आणि जी जबाबदारी मला युतीतल्या महायुतीतल्या नेत्यांनी दिली ती जबाबदारी मी पार पाडली. यावेळेसही मला जबाबदारी दिली होती. हेमंत सवरा हे नौखे उमेदवार होते आणि आम्ही जेव्हा 2024ची निवडणूक लढत होतो आम्ही 3 नंबरला होतो. जेव्हा 2 तारखेला तिकीट डिक्लेअर झालं मला देवेंद्रजींचा फोन आला का विनीत ही लढाई देशासाठी लढायची आहे, आपल्याला कोण खासदार आहे हे बघायचं नाही, मोदी आपले खासदार होतील हेच आपल्याला बघायचं आहे आणि मोदी खासदार कसे होतील हे बघायचं आहे, त्यामुळे मोदीच पंतप्रधान व्हायला पाहिजे. यासाठी साहेबांनी मला सांगितल्यानंतर मी माझ्यातला जो कार्यकर्ता होता तो परत जागृत झाला. आणि 2024ची जी निवडणूक होती ती हेमंत सवरांना आम्ही 1,83,000च्या चांगल्या फरकाने निवडून आणली. आणि तसं बघितलं तर ही महाराष्ट्रातली सगळ्यात धोकादायक सीट होती. वाढवणचा विरोध होता, त्याच्यानंतर अनेक स्थानिक मुद्दे होते, अजून त्याच्याबरोबर अनेक पालघर जिल्ह्याचे कुपोषण, दारिद्र्य, आदिवासी, गरिबी, त्याच्यानंतर असे बरेच विषय होते. वाढवणचा तर खूपच मोठा विषय होता. तरी आम्ही ते सगळं टॅक्टफुली पार केलं आणि ती निवडणुकी आम्ही 2024ची जिंकली. आणि माझ्यातला कार्यकर्ता हा पुन्हा तसाच राहिला. आणि यापुढेही कुठलीही जबाबदारी ही नेत्यांनी दिली तर ती करण्यासाठी मी कधीही मागे पुढे बघितला नाही. पक्षापेक्षा मी नेत्यांच्या जवळ राहिलेलं मला कधीही आवडेल. कारण पक्ष हे आत्ताच्या आपल्या या 2024च्या वेळेस आपण बघितलं का शिवसेनेचे 2 शिवसेना झाल्या, राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. त्याच्यामुळे कोणाबरोबर राहायचं आणि कोणाबरोबर नाही आणि कोणाची निष्ठा ठेवायची हे कार्यकर्ता म्हणून मी शिकलो. निष्ठा ही पक्षावर नसून निष्ठा ही व्यक्तीबरोबर असली पाहिजे. त्याच उक्तीप्रमाणे माझी निष्ठा ही ज्या माझे लोकनेते आहेत, जे माझे खासदार असतील, आमदार असतील किंवा मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, या प्रत्येकाशी जवळून बघायचा माझा संबंध आला. अशाच वेळेस 2018ला नरेंद्र मोदी यांनी जेव्हा मला बोलवलं होतं दिल्लीला, तर नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्याबरोबर माझ्या 3 वेळा बैठका झाल्या. आणि तिन्ही बैठकीमध्ये जव्हारमधला रेल्वे मार्ग कसा होईल आणि जव्हारमध्ये पहिली हर्बल MIDC कसं येईल ह्याच्यावर माझा नेहमी फोकस राहिला. आणि ज्यावेळेस वाढवणमध्ये आम्ही 62% मतं घेतली, त्याच्यानंतर जे नवीन आत्ताचं मोदी 3 सरकार जे आलं त्याच्यामध्ये सरकारचा कॅबिनेटचा पहिला निर्णय होता का वाढवण बंदर होणार. माझ्या जीवनामध्ये लक्षवेधी या घटना या अशा राहिल्या की 2018ला जेव्हा पोटनिवडणूक लागली तेव्हा दोन्ही पक्ष हे सत्तेतले पक्ष होते. त्याच्यामुळे दोन्ही पक्षांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. पण मला दोघांपैकी कोणाला तरी एकाला निवडायचं होतं, कारण की मी दोघांनाही निवडू शकत नव्हतो. आणि माझ्यातला कार्यकर्ता एकाच दगडावर पाय ठेवणार आहे, त्याच्यामुळे मला भाजपलाच निवडावं लागलं. तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याशी त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्याबरोबर मी नेहमी काम करत असतो आणि त्यामुळे मला त्यांच्याबरोबर राहणं हे जास्त सोयीचं वाटलं. शेवटी खासदार राजेंद्र गावित साहेबांना पण मीच घेऊन गेलो होतो वर्षा बंगल्यावर. त्याच्यामुळे ते एकंदरीत ती जबाबदारीच माझ्यावर होती का ती सीट निवडणूक जिंकली पाहिजे. कारण की त्यावेळेस 2018ला भाजप
हे 11 निवडणूक हारल्या होत्या पोटनिवडणूक, आणि ही 12वी पोटनिवडणूक होती आणि ही पोटनिवडणूक जिंकायची, आणि म्हणून देवेंद्रजींनी ते इंद्रधनुष्य उचललं होतं. आणि त्यांच्यासाठी एक छोटा कार्यकर्ता म्हणून मला जे काही करता आलं, जे काही मी केलं आणि जे काही त्याच्यातून घडलं, हे कार्यकर्ता कसा घडला हे त्या या सर्व घटनाक्रमातून मी शिकलो. आणि शिकल्यानंतर मी हे प्रत्येक निवडणुकीत मला वेगवेगळ्या पद्धतीच्या स्ट्रॅटेजी कशा अवलंबता येईल हे शिकून मी आज तागायत हा माझा कार्यकर्त्याचा प्रवास पुढे करत आहे. पालघर जिल्ह्याला जो कुपोषणाचा डाग लागला 1992 साली, तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना जव्हार उपजिल्हा करावा लागला. त्याच्यानंतर 2013ला आपण पूर्णपणे पालघर जिल्हा घोषित केला. त्या जिल्ह्याचा सुजलाम सुफलाम होण्यासाठी केवळ आपल्याला 5 ते 6 वर्षाचा अवधी बघायला लागेल. त्याच्यानंतर मुंबईचं पुढचं एक्सटेन्शन हे पालघर होईल, याबद्दल आमच्या मनात शंका नाहीये. परंतु हे होत असताना 2 वेळा रेल्वेचं सर्वेक्षण झालं, जे डहाणू ते नाशिक, आणि ते 2 वेळा सर्वेक्षण झाल्यानंतर रेल्वे ही तोट्यात आहे असं जेव्हा निष्पन्न झालं, त्यावेळेस ते सर्वेक्षण बंद करण्यात आलं. तत्कालीन खासदार चिंतामणजी वनगा असू दे किंवा आमचे काका दयानंदजी मुकणे असू दे, यांनी वेळोवेळी खूप पाठपुरावा केला, पण ते होऊ शकलं नाही. पण माझ्यातला जो कार्यकर्ता आहे, त्याच्या कार्यकर्त्याच्या आधी मी स्वतः एक इंजिनियर आहे, आणि मला हे माहिती आहे का जर प्रोजेक्टची कॉस्ट कमी केली आणि जर आपण त्याची लेंथ कमी करू शकलो तर आपल्याला रेल्वे शक्य आहे. कारण की वाढवण पासून नाशिकला म्हणजे एक ईस्टर्न पासून ते वेस्टर्न पर्यंत जाणारा जो मार्ग आहे, तो जर आपण कनेक्ट केला तर आपल्याला बऱ्यापैकी ट्रान्सपोर्टेशन मध्ये फरक पडेल आणि ट्रान्सपोर्टेशनची किंमत कमी होईल. परिणामी आपल्याला ज्या वस्तू चायना 100 रुपयाला बनवते आणि आपण 100 रुपयाला बनवतो, ती 23 रुपये कॉस्ट आहे, ती कमी होईल आणि आपल्याला भारतामध्येच चायनापेक्षा चांगल्या दर्जाच्या वस्तू आपण वापरू शकतो. अशा कारणाने जेव्हा मी रेल्वेचं सर्वेक्षण केलं, माझे मित्र संदीप बाना असू दे किंवा प्रमोद पवार असू दे किंवा तत्कालीन खासदार असू दे, या सर्वांना जेव्हा मी प्रोजेक्ट दाखवला, आम्ही इस्रोचे मॅप्स यूज केले, आम्ही गुगल अर्थवरनं सगळं लोकेशन घेतलं आणि माझ्या लक्षात आलं का नाशिक ते डहाणू हा 167 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे. याच्यात बऱ्याच अडचणी होत्या, बरेच बोगदे होते, बरेच त्याच्यानंतर टनेल्स असेल, ब्रिजेस असेल, हे बरेच होते. म्हणून मी नवीन रेल्वे मार्ग अस्तित्वात आला पाहिजे म्हणून उमरोळीपासून आम्ही उमरोळी, मनोर, जव्हार, मोखाडा, खोडाळा आणि इगतपुरी असा रेल्वे मार्ग 167 वरनं डायरेक्ट 96 किलोमीटरवर आणला. आणि त्याच्यानंतर हे काम करण्यासाठी मी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी मला बोलवलं की तू हे रेल्वे मार्ग 96 किलोमीटरचा केला, पण याचा आता याच्यात पैशाचं कॉन्ट्रीब्युशन लागेल, ते आपण कसं करणार. मी साहेबांना सांगितलं, नम्रपणे सांगितलं की साहेब आपण MREGS सारख्या योजना, त्याच्यानंतर मनरेगा सारख्या योजना या आपण करतो, पण कोणतं काम कुठे चाललं आणि कशासाठी चाललंय हे एवढ्या मोठ्या शासनाच्या व्याप्तीमध्ये दिसत नाही. त्याच्यामुळे रेल्वे मार्गाचं काम हे अनस्किल लेबर मधून जर आपण केलं तर 10 वर्ष आपण आदिवासी लोकांना रोजगार देऊ शकतो. आणि 200 दिवसाची गॅरंटी तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट घेते, उरलेल्या 165 दिवसाची गॅरंटी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मिळते आपल्याला. त्याप्रमाणे आपण रेल्वेचं जे अकुशल काम आहे, जे ट्रॅक बनवायचं काम आहे, हे रोजगार हमी आणि मनरेगामधून करू. राहिला प्रश्न आपला ब्रिजेसचा, तर छोटे छोटे जे मायनर ब्रिजेस आहे ते आपण कुशल कामातून, रोजगार हमीतून करू. आणि मोठे टनेल्स असू दे किंवा ब्रिजेस असू दे, यासाठी आपल्याला जे पैसे लागतील त्यावेळेस मोठ्या मनाने माननीय उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं का आपण 51% भागीदारी घेऊ त्या प्रकल्पात आणि 49% भागीदारी ही देशाची असेल. त्याच्यामुळे आपण हा प्रकल्प लवकरात पूर्ण करू. आणि त्या बाबतीत माझं आणि त्यांचं वेळोवेळी बोलणं चालू आहे की या प्रोजेक्ट कसा पुढे नेता येईल. आणि आता नुकतंच त्याचं सर्वेक्षण देखील डिक्लेअर झालेलं आहे आणि सर्वेक्षणही आता पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. टोटल स्टेशन किंवा बहुतेक आधुनिक यंत्रणा आलेली आहे. त्याच्यामुळे हा रेल्वे मार्ग कसा तोट्यात होता आणि कसा फायद्यात रूपांतर होईल हे आता कळायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाहीये. त्याच्यामुळे हा रेल्वे मार्ग असू दे किंवा वाढवण पोर्ट असू दे, हे सगळे विकासाची कामं होतील आणि एक विकासाची नवीन गंगा आपल्या पालघर जिल्ह्यात येईल.